नाशिकच्या चांदवड इथल्या मुंबई आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विराट क्रांती महामोर्चा काढलाय। कांद्याला प्रति क्विंटल किमान 2000 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरलाय। त्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखलेला आहे। या मोर्चामध्ये ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले। आम्हाला आता पूर्ण नावगं केलं आहे। शेतीमालाला भाव नाही। आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो आणि आमच्या शेतीमालाचा उत्पादन खर्च सुद्धा आम्हाला निघत नाही। आम्ही आता कर्जबाजारी झालो। एनडीसी बँकेसारख्याने आमच्या जमिनी जप्त करायच्या ठरल्या। अशा परिस्थितीत आमची अपेक्षा आहे की सरकारने जानेवारी महिन्यापासून तर आजपर्यंत आम्हाला किमान 2 ते 3 हजार रुपये क्विंटलचा मागचा फरक आणि आज 3000 रुपये क्विंटलनी कांदे घ्यावे ही अपेक्षा आमची आहे। पण चटणी भाकरी आणली आहे, कांदे फेकले तिथे आता हा सरकारचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर कांदे फेकले आणि आमची परंपरेगत आम्ही कांदा भाकरी आंदोलन आज इथं करत आहोत। आणखी शेतकरी आहे, त्यांच्याशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात। दादा, चटणी भाकरी खातायत तर कांदा फेकलाय रस्त्यावर। कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी हा शेतकरी वर्ग इथं आज जो आला बहुसंख्येने आला, याला कारणाचे एक आहे। आमचा प्रति क्विंटल 20 ते 22 रुपये खर्च या 1 क्विंटल कांदा पिकवण्याला शेतकऱ्याला येतो, परंतु शासनाने जो दर दिला बाजारपेठेमध्ये कांदा 7 ते 8 रुपये विकत होता, त्यानंतर शासनाने 35 रुपये पैसे दर दिला। त्यानंतर काल परवा आंदोलनाची जी भीती बाळगून सरकारने जो 1580 रुपये दर केला, यामध्येही आमचा शेतकऱ्यांचा कांद्याचा खर्च निघत नाही। शेतकरी पूर्णतः देशोधडीला लागलेला आहे। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी कांदा भाकरी खात आहोत। आम्ही शेतकऱ्यांना आपल्या वतीने सांगू इच्छितो की शेतकऱ्याने लवकरात शासनाने यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा व किमान 3000 रुपये भाव हा कांद्याला द्यावा, जेणेकरून आज आमचेही मुलं बाळ लहान आहेत, त्यांना आम्हाला त्यांची शाळा शिकवायची आहे, पुढे पाठवायचं आहे, परंतु या भावामध्ये आम्ही देशोधडी लागलो। शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय आता दुसरा पर्याय राहिला नाही। या स्मिताने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। आपण पाहतोय अतिशय आक्रमक अशा या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत, कारण उत्पादन खर्च वसूल होत नाहीये आणि परिणामी अशा पद्धतीने हा कांदा फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। दादा, चटणी भाकरी खाताय, कांदा रस्त्यावर फेकलाय, आमचा नाव ऊन आहे वर डोक्यावर, इतकं प्रचंड इथे बसलेला आहात। आज आम्हाला जगावं की मरावं ही परिस्थिती शासनकर्त्यांच्या दरसोडवृत्तीच्या निर्यातीमुळे झालेली आहे। आणि मी खरं सांगतो, खरोखर जर आत्महत्या वाढलेल्या आहेत तर या शासनकर्त्यांच्या कर्दनका धोरणामुळे हे पाप करत आहेत आणि हे पाप एक वेळ फेडावं लागेल। आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या कांद्याला रास्त भाव द्यावा, किमान आमचा प्रपंच चांगला चालावा हीच आमची इच्छा आहे। आणि खरंच सर्वस्वी जबाबदार असेल तर हे शासनकर्ते आहेत। काय नेमकी आता सध्या परिस्थिती आहे कांद्याची परिस्थिती 200 ते 300, 400, 500 रुपयापर्यंत आणि यांनी 12 रुपये 35 पैसे दर जो ठरवलेला आहे। वास्तविक खरं पाहिजे, नापेड नको, NCCF नको, फक्त यांनी निर्यातची दरसोड निर्यात ही कायमस्वरूपी खुली ठेवली पाहिजे। नापेड NCCF हे एक प्रकारचं 2 नंबरवाल्यांना कुरण आहे आणि हे शासनकर्त्यांना पेट्या पाठवतात, यांचा सुद्धा हात आहे। आणि खरंच जो कष्ट करणारा शेतकरी आहे त्याला 1 रुपया सुद्धा मिळत नाही, उलटा कर्जबाजारी झालेला आहे। काय मागणी आहे? माझी एकच मागणी आहे, शेतीमालाला कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा हीच माझी अपेक्षा आहे। आणि पाहतोय हे सगळे शेतकरी आपल्या व्यथा घेऊन या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करतायत। अगदी वर तळपतं ऊन आहे, खाली रस्ता प्रचंड तापलेला आहे, मात्र त्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी ठिय्या मांडून चटणी भाकरी आंदोलन सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांकडून केलं जात आहे। आता सरकारकडून शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर काही तोडगा काढला जातोय का, कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काही पुढाकार घेतला जातोय का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। खरंच अत्यंत भयावह आणि दुर्दैवी अशी परिस्थिती राज्यभरातल्या शेतकऱ्यांवर ओढवलेली आपण पाहतोय। तर नाशिकच्या चांदवडमध्ये आता हा मोर्चा पुकारण्यात आलाय। महाविकास आघाडीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी इथे मोर्चा पुकारलेला आहे। जनता जी काही अडचणी दिल्लीने उपोषण बसून तरी या सरकारनं